वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study FYJC, that is 11th Physics, chapter 2, Mathematical Methods, part 1. Dear students, can you recall what is the difference between scalar and vector? Which of the following are scalars or vectors? Displacements, distance traveled, velocity, speed, force, work done, energy. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला आठवतं का? पहा की स्केलार्स आणि व्हेक्टर्स मध्ये काही फरक आहे. सदिश आणि अदिश मध्ये, त्याच्यानंतर विस्थापन, आक्रमलेलं अंतर, वेग, चाल, बल, कार्य, ऊर्जा, हे जे आहेत त्यामधले कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज ह्या स्केलार आहेत, व्हेक्टर्स आहेत. तर तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात स्केलार्स आणि व्हेक्टर्स विषयी. त्याच्यामध्ये पहा, स्केलार्स जे आहेत याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन नसते, फक्त व्हॅल्यू असते, मॅग्निट्यूड असते. फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड कॉल्ड एज स्केलार्स. व्हेक्टर जे आहेत फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ, ज्याच्यामध्ये दिशा आणि किंमत दोन्ही ह्यामध्ये महत्त्वाचे असतात, त्याला आपण व्हेक्टर म्हणतो. सदिश आणखीन अदिश जे आहेत. स्केलार जे आहेत ह्यामध्ये लेंथ, लांबी, मास, वस्तुमान, टाइम, वेळ, इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारा, टेम्परेचर, तापमान, एरिया, क्षेत्रफळ, डिस्टन्स, अंतर, स्पीड, चाल, एनर्जी, ऊर्जा, डेन्सिटी, घनता आणि पॉवर, शक्ती, हे जे आहेत हे सर्व स्केलर क्वांटिटी आहेत. व्हेक्टरमध्ये डिस्प्लेसमेंट, विस्थापन, व्हेलॉसिटी, वेग, फोर्स, बल, एक्सेलरेशन, त्वरण, मोमेंटम, संवेग, वेट, वजन, इम्पल्स, फोर्स ऍक्टिंग फॉर शॉर्ट इंटरवल टाइम, आणखीन प्रेशर जे आहे हे दाब, ह्या सर्व क्वांटिटीज ह्या व्हेक्टर आहेत. हे तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात. Introduction. In this chapter, you are going to learn about vector analysis and will have preliminary introduction to calculus. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण वेक्टर अनालिसिस आणखीन कॅल्क्युलस जे याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. वेक्टर अनालिसिस. There are two types of vector analysis. One is scalars. Physical quantities which can be completely described by their magnitude are called scalars. They are specified by a number and a unit. ज्या फिजिकल क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडनं आपण त्या कम्प्लिटली डिस्क्राइब करतो त्याला आपण स्केलार्स म्हणायचं. दे आर स्पेसिफाईड बाय नंबर, फक्त याला नंबर आणखी युनिट असतं, डायरेक्शन नसते त्यामध्ये. हे जे आहेत स्केलार्स. अदिश त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. फॉर एक्झाम्पल, लेंथ, लांबी, मास, वस्तुमान, टाइम, वेळ, टेम्परेचर, तापमान, डेन्सिटी, घनता, एक्सेट्रा, हे जे आहेत हे स्केलार क्वांटिटी आहेत. स्केलार्स कॅन बी ॲडेड और सबस्ट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. सिंपल अल्जेब्राचे जे काही रूल्स आहेत ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतेवेळी ते रूल्स वापरून आपण स्केलार ॲड करू शकतो. स्पेशली ह्याला काही वेगळे रूल्स असे नाहीत स्केलार्स ॲडिशनसाठी. नेक्स्ट वन इज व्हेक्टर्स. Physical quantities which need magnitude as well as direction for their complete description are called vectors. तर या कंप्लीट डिस्क्रिप्शन साठी ह्यामध्ये ह्या फिजिकल क्वांटिटीला त्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड, व्हॅल्यू आणि दिशा दोन्ही ह्याला लागतात. या प्रकारची जी क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी ह्याला आपण व्हेक्टर्स म्हणतो. सदिश. एक्झाम्पल्स: डिस्प्लेसमेंट, विस्थापन, व्हेलॉसिटी, वेग, फोर्स, बल, एक्सेट्रा, ही जे आहेत ह्या फिजिकल क्वांटिटीज व्हेक्टर्स आहेत. A vector can be represented by a direction line segment or by an arrow. Vector हा आपण लाइन सेगमेंट किंवा एरो दाखवतो. The length gives the magnitude of the vector, arrow indicates direction. त्या जी काही आपण लाइन सेगमेंट काढतो, लाइन सेगमेंटची जी काही लेंथ असेल ती लेंथ म्हणजे त्याची मॅग्निट्यूड असते, व्हॅल्यू असते, किंमत असते. त्याला आपण जो काही एरो काढतो तो एरो त्याची डायरेक्शन दाखवतो. Starting point is called the tail and the end point, that is arrowhead, is called head of the vector. आता यामध्ये डायग्राम मध्ये पहा,
इथं हा स्टार्टिंग पॉईंट जे आहे, हा स्टार्टिंग पॉईंट याला टेल म्हणायचं आणि हे ॲरो जे असतं याला म्हणायचं हेड. आणि ह्या लाईनची जी काही लांबी आहे, लेंथ आहे, ती लेंथ म्हणजे जी व्हॅल्यू असते, मॅग्निट्यूड असते, आणि हे जे ॲरो आहे ही डायरेक्शन असते, दिशा दाखवतो. हा वेक्टर आहे, रिप्रेझेंटेशन आपण असं दाखवतो, डायग्राम मध्ये असं दाखवायचं असतं वेक्टरच्या फॉर्म मध्ये. तर सिम्बॉलिकली पी क्यू बार इक्वल टू एक्स बार, हा वेक्टर समजा आपण पी क्यू बार म्हणलं, इथून पी पासून स्टार्ट झालाय, क्यू ला एंड झालाय, पी क्यू बार आहे समजा, त्याला आपण एक्स बार म्हणलं. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एक्स बार इज रिटन ॲज, आता ह्याची व्हॅल्यू जी आहे मॅग्निट्यूड आपण असं लिहायचं मॉड, याला म्हणायचं मॉड, हाऊ टू रीड दिस, मॉड ऑफ एक्स बार, आणि हे पी क्यू बार एक्स बार हे वेक्टर असे रीड करायचे. आणि याची व्हॅल्यू आपण दाखवतो, फक्त याला मॉड मध्ये टाकायचे, ह्या उभ्या दोन लाईन त्याला म्हणायचं मॉड्युलस, आणि रीड करता आपण त्याला मॉड म्हणायचं, मॉड ऑफ एक्स बार हा वेक्टर आहे. Next one is types of vectors. First one is zero vector, also known as null vector. A vector having zero magnitude with a particular direction that is arbitrary is called zero vector. ज्या वेक्टरला झिरो मॅग्निट्यूड असते, झिरो किंमत असते, लेंथ झिरो असते, व्हॅल्यू झिरो असते, त्या वेक्टरला झिरो वेक्टर म्हणायचं, पण त्याला डायरेक्शन असते पर्टिक्युलर, झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर म्हणायचं. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज झिरो बार. सिम्बॉल आपण ह्या वेक्टरला आपण झिरो बार दाखवायचं, कारण याची व्हॅल्यू झिरो असते आणि डायरेक्शन असते याला. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ स्टेशनरी पार्टिकल इज झिरो वेक्टर. आता स्टेशनरी पार्टिकल असतो, स्टेशनरी पार्टिकल मूव्ह होत नाही, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी झिरो असते. द एक्सेलरेशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इज अ झिरो वेक्टर. आता ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, त्याचं एक्सेलरेशन झिरो असतं, त्यामुळे हा झिरो एक्सेलरेशन वेक्टर आहे. नेक्स्ट वन इज अ रिझल्टंट वेक्टर. The resultant of two or more vectors is that single vector which produces the same effect as produced by all the vectors together. तर रिझल्टंट वेक्टरचे एकत्रित परिणाम म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टरचं आपण एकत्र केले, मिळवले, ऍड केले, त्यावेळी तो सिंगल जो काही वेक्टर तयार होतो, त्या सिंगल वेक्टरला आपण रिझल्टंट वेक्टर असं म्हणायचं. नेक्स्ट वन इज निगेटिव्ह वेक्टर्स, दॅट इज कॉल्ड अपोजिट वेक्टर्स. A negative vector of a given vector is a vector of the same magnitude but opposite in direction to that of the given vector. आता निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, सेम व्हॅल्यूचा सेम मॅग्निट्यूडचा वेक्टर असतो, फक्त डायरेक्शन म्हणजे दिशा उलटी असते. उदाहरण पहा इथं, यामध्ये ए बार हा वेक्टर जे आहे, आणखी बी बार जे आहे, ए बार बी बार इज निगेटिव्ह ऑफ ए बार. आता बी बार हा ए बारचा निगेटिव्ह आहे, म्हणजे हिची डायरेक्शन बघा इकडे आहे, एरो याचा डायरेक्शन एरो इकडे आहे, व्हॅल्यू मात्र समान आहे, याची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ याची पण आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट असते. या दोन्ही वेक्टरला म्हणायचं निगेटिव्ह वेक्टर्स. बी बार हा ए बारचा निगेटिव्ह वेक्टर आहे. नेक्स्ट वन इज इक्वल वेक्टर. टू वेक्टर्स ए and B representing same physical quantity are said to be equal if and only if they have the same magnitude and direction. दोन वेक्टर जे आहेत ए बार आणि बी बार, ते दोन्ही कधी इक्वल असतात, तर त्यांची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ आणि डायरेक्शन म्हणजे हे दिशा, दोन्ही ज्यावेळी समान असतील त्यावेळी दोन्ही वेक्टर हे इक्वल वेक्टर असतात. उदाहरणार्थ पहा, ए बार आणि बी बार जे आहे, ए बारची पण लेंथ जेवढी आहे तेवढीच बी बारची लेंथ आहे, ए बारची जी काय डायरेक्शन आहे तीच बी बारची आहे, त्यामुळे दोन्ही वेक्टर जे आहेत हे दोन्ही वेक्टर इक्वल वेक्टर आहेत. नेक्स्ट वन इज पोझिशन वेक्टर. A vector which gives the position of particle at point with respect to the origin of chosen coordinate system is called the position vector of the particle. बघा उदाहरणार्थ हे कोऑर्डिनेट आहे, पी हे पार्टिकलला असेल, तर आपण सेंटर मधून जो काय वेक्टर ड्रॉ करतो, ओरिजिन मधून जे काय वेक्टर ड्रॉ करतो, कार्टेशियन कोऑर्डिनेटचे ओरिजिन जे आहे तिथून जे वेक्टर स्टार्ट होतो त्याला पोझिशन वेक्टर म्हणायचं. ओरिजिन सोडून दुसरून कुठूनही त्या वेक्टरची सुरुवात झाली तर त्याला फक्त वेक्टर म्हणायचं. आणखी ज्या वेक्टरची सुरुवात ओरिजिन मधून कोऑर्डिनेट सिस्टीमच्या होते त्याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. त्या पार्टिकल पर्यंतची डायरेक्शन असते त्याला पोझिशन वेक्टर म्हणायचं. द वेक्टर विच स्टार्ट्स फ्रॉम द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड पोझिशन वेक्टर. फक्त ओरिजिन मधून जाणारा वेक्टर जे आहे त्यालाच फक्त पोझिशन वेक्टर, बाकी सगळे वेक्टर ओनली सिंपल वेक्टर असतात. युनिट वेक्टर. A vector having unit magnitude in given direction is called a unit vector in that direction. तर ह्या वेक्टरची एक युनिट डायरेक्शन असते, युनिट व्हॅल्यू असते, म्हणजे एक युनिट त्याची किंमत असते, लेंथ असते, पण त्याला डायरेक्शन असते, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. इफ m bar is non-zero vector, that is its magnitude is m, that is mod of m bar. हा नॉन झिरो वेक्टर असेल त्या त्याची मॅग्निट्यूड जी आहे, किंमत जी आहे, आपण ह्या दोन उभ्या लाईन म्हणजे याला मॉड्युलस म्हणायचं. मॉड ऑफ m bar म्हणजे फक्त व्हॅल्यू आहे, इज नॉट झिरो, हे झिरो नसते.
The unit vector along m bar is um cap is equal to m bar upon m. आता ह्या m bar mod जे ह्याला म्हणायचं मॅग्निट्यूड ही किंमत आहे आणि ही किंमत ज्या दिशेमध्ये ती दिशा दाखवणारा वेक्टर ज्याला म्हणायचं um bar हा युनिट वेक्टर आहे आणि युनिट वेक्टरची डायरेक्शन जे आहे m bar upon m मॅग्निट्यूड आणखी हे m bar वेक्टर याला मॅग्निट्यूड डिवाइड केल्यानंतर ही फक्त डायरेक्शन येते युनिट वेक्टरची डायरेक्शन आहे. Unit vectors I cap, j cap and k cap are the along x, y and z directions. म्हणजे x axis ची डायरेक्शन दाखवणारा युनिट वेक्टर जे आहे तो I cap असतो. y axis ची डायरेक्शन दाखवणारा वेक्टर जे युनिट वेक्टर त्याला आपण j cap म्हणतो. z axis ची डायरेक्शन दाखवणारा वेक्टर जे आहे युनिट वेक्टर त्याला आपण k cap म्हणतो. म्हणजे I cap, j cap, k cap हे x axis, y axis, z axis चे युनिट वेक्टर्स आहेत डायरेक्शन दाखवणारे. त्यांची किंमत युनिट असते, एक युनिट असते आणि ते एक्स वाय झेड ची डायरेक्शन दाखवतात. वेक्टर ऑपरेशन्स, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलार. आता वेक्टर वरती वेगवेगळ्या आपण क्रिया अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे स्केलारनं आपण जर एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं, गुणाकार केलं स्केलार व्हॅल्यूनं, तर पहा मल्टिप्लाइंग अ वेक्टर p bar by a scalar quantity say s yields another vector that is q bar equal to s into p bar. आपण एखाद्या वेक्टरला स्केलारने मल्टिप्लाय केल्यानंतर रिझल्टंट आन्सर जे आहे तो पण वेक्टर असतो. तो पहा q bar will be vector whose direction is the same as that of p bar and magnitude is s times the magnitude of p bar. तर ह्या p bar वेक्टरला आपण s ने मल्टिप्लाय केल्यानंतर q bar वेक्टर बनतो, पण q bar जे आहे हा सेम p bar च्या डायरेक्शन मध्ये असतो. म्हणजे q bar ची पण डायरेक्शन जी आहे p bar ची सेम डायरेक्शन असते. आणखीन s पटीनं ह्या q bar ची व्हॅल्यू वाढते. उदाहरणार्थ हा 2 याची लेंथ आहे आणि याला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं सिंपल व्हॅल्यू, तर 3 × 2 6, तर ह्या q bar ची व्हॅल्यू 6 होते. आणखीन डायरेक्शन मात्र p bar ची असते. नेक्स्ट एडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. आता बेरीज आणि वजाबाकी जी आहे सबस्ट्रॅक्शनची ही पाहायची आहेत आपण. त्यामध्ये इफ इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आर पॅरलल द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज द एडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. तर दोन वेक्टर जर एकमेकाला पॅरलल असतील तर त्यांची एडिशन जे आहे रिझल्टंट, तर इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड जे आहे ती सेम इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड दोन्हींची ऍड करायची आणि डायरेक्शन मात्र रिझल्टंटची सेम असते. उदाहरणार्थ AB बार प्लस BC बार हे दोन वेक्टर जर आपण ऍड केले, तर समजा AC बार हा वेक्टर आलेला आहे, तर डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट इज सेम ॲज दॅट ऑफ द इंडिव्हिज्युअल वेक्टर्स. आता ह्या A बार आणि B बार, AB ची आणि BC ची जी काही डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन ह्या रिझल्टंट दोन्ही ऍड केल्यानंतर ह्या वेक्टरची येते. कधी तर दोन वेक्टर ज्यावेळी एकमेकाला पॅरलल असतील त्यावेळी. पाहायचा हे AB बार आहे वेक्टर समजा 5 सेंटीमीटर आहे, BC बार वेक्टर जे आहे समजा हा 7 सेंटीमीटर आहे. दोन्ही वेक्टर जर आपण ऍड केले AB बार प्लस BC बार, तर AC बार वेक्टर आलेला आहे. आणखी डायरेक्शन जी आहे जी B आणि C ची जी काही डायरेक्शन आहे बघा, AB ची आणि BC ची डायरेक्शन जी आहे तीच डायरेक्शन AC ची आहे बघा, पण व्हॅल्यू मात्र 5 + 7 यांची व्हॅल्यू जी आहे मॅग्निट्यूड जी आहे ती ऍड केल्यानंतर 5 + 7 12 येतं. याची व्हॅल्यू मॅग्निट्यूड 12 झालेली आहे, पण डायरेक्शन मात्र सेम आहे ॲज दॅट ऑफ AB अँड BC. AB आणि BC ची डायरेक्शन सेमच आहे, पण व्हॅल्यू मात्र वाढलेलं आहे, ऍड झालेलं आहे. म्हणजे ही जी फक्त मॅग्निट्यूड ऍड होते आणि डायरेक्शन मात्र त्या दोन्ही वेक्टरांची सेम असते, कारण दोन्ही वेक्टर हे एकमेकाला पॅरलल आहेत. If the individual vectors are anti-parallel, the magnitude of their resultant is difference of the individual magnitude. तर आपण दोन्ही वेक्टर एकाच दिशेमध्ये असतील, पॅरलल असतील तर त्याची ऍडिशन पाहिली. आता अँटी पॅरलल असतील म्हणजेच त्यांची दिशा विरुद्ध असेल त्यावेळी ह्यांची ऍडिशन जी आहे ती ऍडिशन पहा. AB minus BC रिझल्टंट AC, तर द डायरेक्शन इज दॅट ऑफ द लार्जर वेक्टर. म्हणजे हे लार्जर वेक्टरची डायरेक्शन जी असते ती डायरेक्शन रिझल्टंट वेक्टरला येते आफ्टर ऍडिशन. पहा AB बार हा 11 न्यूटन आहे, आणखीन BC बार हा 5 न्यूटन आहे, पण AB बारच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन BC बारची आहे. मग AB बार मधून AC बार BC बार वजा केला बघा, AB बार मधून BC बार वजा केल्यानंतर AC बार आलेला आहे बघा. AB बार A to B आहे 11 आहे, B to C 5 आहे. 11 मधून 5 मायनस केल्यानंतर हे 6 आलेलं आहे, 6 न्यूटन. पण डायरेक्शन पहा, जे रिझल्टंट वेक्टर जे आहे याची डायरेक्शन AC ची ह्यातला सर्वात जास्त व्हॅल्यूचा जो काही वेक्टर आहे, समजा AB हा वेक्टर आहे सर्वात जास्त व्हॅल्यू, त्या वेक्टरची डायरेक्शन रिझल्टंटला येते.
डायरेक्शन इज दॅट ऑफ द लार्जर वेक्टर. लार्जर जो असतो त्या लार्जर वेक्टरची डायरेक्शन रिझल्टंटला येते आफ्टर ऍडिशन. म्हणजे इथे ऍक्च्युली सबस्ट्रॅक्शन असते कारण हा निगेटिव्ह वेक्टर आहे. म्हणजे हे सबस्ट्रॅक्शन जे आहे ऍडिशन ऑफ निगेटिव्ह वेक्टर, हा निगेटिव्ह वेक्टर मायनस वेक्टर यामध्ये ऍड केल्यावर इथं ऍडिशन आहे, पण सबस्ट्रॅक्शन काढले कारण इथं निगेटिव्ह वेक्टर आहे म्हणून एबी मायनस बीसी हा एसी आल्यावर एबी ह्या वेक्टर मधून बीसी हा वेक्टर वजा केल्यानंतर हा एसी वेक्टर आला. म्हणजे 11 मधून 5 मायनस केल्यानंतर 6 व्हॅल्यू आले मॅग्निट्यूड, पण डायरेक्शन मात्र रिझल्ट ही लार्जर वेक्टरची येते. Next one is triangle law of vector addition. Statement: if two vectors describing the same physical quantity are represented in magnitude and direction by the two sides of triangle taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle drawn in opposite sense. तर आपण दोन वेगवेगळे वेक्टर जर आपण ट्रायंगलच्या दोन साइड घेतल्या तर त्या दोन्ही वेक्टरची ऍडिशन केल्यानंतर रिझल्टंट वेक्टर जे येतो त्या रिझल्टंट वेक्टर त्या ट्रायंगलची थर्ड साइड असते. हा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आहे. तर बघा, लेट ए बार अँड बी बार बी टू वेक्टर्स इन द प्लेन, द रिझल्टंट सी बार इज सम ऑफ दीज टू वेक्टर्स बाय युजिंग द ट्रायंगल. तर आपण ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर घेतले, ते एकाच प्लेन मध्ये आहेत, एकाच प्रतलामध्ये. तर सी बार हा आपण रिझल्टंट घेतला, दोन्हींचा ऍडिशन जे आहे ए बार आणि बी बारचा. तर बघा डायग्रामच्या साइन आपण हा पाहूयात ऍडिशन. तर हा ए बार वेक्टर आहे, त्याला आपण पी क्यू बार म्हणूया. बी बार वेक्टर आहे आर एस बार. तर हे दोन्ही वेक्टर जे आहेत हे पॅरलल ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार ऍड करायचं झालं तर काय करायचं, हे इथं बघा दाखवलेलं आहे. पी क्यू बार जे आहे हा पी क्यू बार ऍज इट इज ठेवलेला वेक्टर. शिफ्ट दिस बी बार विदाउट चेंजिंग डायरेक्शन. आता हा ऍज इट इज उचलून आपण हा इथं ठेवायचा आहे. तर पी क्यू बारचा एंड पॉईंट म्हणजे ए बारचा एंड पॉईंट आणि बी बारचा स्टार्टिंग पॉईंट इथं कोइन्साइड व्हायला पाहिजे. हा असा शिफ्ट करायचा. बी बार हा वेक्टर आपण असा शिफ्ट करायचा की पी क्यूचा एंड पॉईंट म्हणजे हा ए बारचा आणि आर एस चा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे बी बारचा इथं कोइन्साइड व्हायला पाहिजे. डायरेक्शन मात्र सेम आहे. बघा, ही जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन इथं पण आहे, पी क्यूची डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन इथं पण आहे. आता ह्या इथं आपण हा शिफ्ट केल्यानंतर हे कम्प्लीट ट्रायंगल करायचं. ट्रायंगलची थर्ड साइड आपण इथं ड्रॉ करायची. ट्रायंगलची थर्ड साइड ड्रॉ केल्यानंतर ही ए बार आणि बी बारची ऍडिशन जी असते ही थर्ड साइड असते सी बार. आणि ए बारची डायरेक्शन जर इकडे असेल, बी बारची डायरेक्शन इकडे असेल, तर दोन्ही वेक्टर ऍड केल्यानंतर रिझल्टंट जो वेक्टर आलाय दोन्हींची ऍडिशन त्याची डायरेक्शन मात्र पी एस बार इकडे ह्या दिशेमध्ये येते. हा ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन, याला ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणतो कारण हा इथे ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. म्हणजे ए बार आणि बी बार हे ट्रायंगलचे जर दोन साइड असतील तर हे दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर थर्ड साइडची ट्रायंगल जे असते हे दोन्हींची ऍडिशनची डायरेक्शन दाखवतो. ही साइड बा हे ए बार आहे, हे ए बार मध्ये बी बार ऍड केलेला आहे, याची डायरेक्शन. नाउ प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर एडिशन. आता वेक्टर एडिशनच्या आपण काही प्रॉपर्टीज पाहायच्या ट्रायंगल लॉ नुसार. तर बघा, वेक्टर एडिशन इज कम्युटेटिव्ह. आता वेक्टर एडिशन इज कम्युटेटिव्ह म्हणजे काय, तर फॉर एनी टू वेक्टर्स पी बार आणि क्यू बार, आपण दोन जर वेक्टर घेतले पी बार आणि क्यू बार, तर ह्याच्यामध्ये पी बार प्लस क्यू बार इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. म्हणजे पी बार मध्ये क्यू बार ऍड केला तर क्यू बार मध्ये पी बार ऍड केला तर आन्सर मात्र सेमच येतं. उदाहरणार्थ बघा, आपण दोन वेगळ्या पद्धतीने पाहूया. पहिला ट्रायंगल ओ ए बी. आता बघा ओ ए बी हा ट्रायंगल जे आहे शोज पी बार प्लस क्यू बार. म्हणजे हा पी बार जे आहे यामध्ये आपण क्यू बार ऍड केला तर हा आर बार येतो, त्याला आपण ओबी बार म्हटलं. किंवा ट्रायंगल ओसीबी जे ओ सी बी हा ट्रायंगल यामध्ये पहा क्यू बार प्लस पी बार. आता हा क्यू बार पहिला आहे त्यामध्ये पी बार ऍड केला आहे तरी पण रिझल्ट हा आर बार दॅट इज ओबी बार येतो. म्हणजे पी बार मध्ये क्यू बार ऍड केला तरी पण आर बार आलेला आहे, किंवा क्यू बार मध्ये पी बार ऍड केला तरी पण हा रिझल्ट हा आर बार आलेला आहे, दॅट इज ओबी बार. दिस इज कॉल्ड एज वेक्टर एडिशन इज कम्युटेटिव्ह. P bar plus Q bar is Q bar plus P bar. Now, vector addition is associative. आता associative म्हणजे if A bar, B bar and C bar are the three vectors, then A bar plus B bar, then C bar, otherwise A bar plus B bar plus C bar. म्हणजे A bar आणि B bar फर्स्ट ऍड करून त्याच्यामध्ये आपण C bar ऍड केला, किंवा पहिला B bar आणि C bar ऍड करून त्यामध्ये A bar ऍड केला तरी पण आन्सर सेम येतं. उदाहरणार्थ फर्स्ट A bar plus B bar आपण ऍड केले, समजा इथं आपण हा A bar आहे, ह्यामध्ये बी बार ऍड केला तर ह्यांचा रिझल्ट हा ए बार प्लस बी बार हा ओके येतो. आणि ह्याच्यामध्ये आपण जर सी बार ऍड केला तर फायनल रिझल्ट मात्र आर बार आलाय, तेव्हा हा फायनल ओ आर म्हणजेच आर बार आहे. किंवा आपण ए बार प्लस बी बार प्लस सी बार हा आर बार, म्हणजे पहिला आपण बी बार प्लस सी बार ऍड केला पाहिजे, बी बार मध्ये सी बार ऍड केला तर हा पी आर येतो. आणि हा ए बार आहे, हे
ए बार आणखीन हा बी बार प्लस सी बार दोन्ही ऍड केल्यानंतर रिझल्ट मात्र आर बार येतो, हा ट्रायंगल ओपीआर. म्हणजेच ए बार प्लस बी बार प्लस सी बार किंवा ए बार प्लस बी बार प्लस सी बार, म्हणजे पहिला हे दोन ए बी ऍड करून त्यामध्ये सी बार ऍड केला किंवा ए बार मध्ये हा बी बार प्लस सी बारचा रिझल्ट ऍड केल्यानंतर आन्सर मात्र हा आर बार फायनल रिझल्ट सेमच येतो. म्हणजे इथं ए बार आणि बी बार ऍड केल्यानंतर हा ए बार प्लस बी बार, याच्यामध्ये हा सी बार ऍड केला तर हा रिझल्ट आर बार. किंवा हा ए बार असंच ठेवला तर बी बार आणि सी बार यांच्या दोन्हीचं ऍडिशन केलं तर इथं हा बी बार प्लस सी बार, हा जे वेक्टर आहे बी बार प्लस सी बार याच्यामध्ये हा ए बार ऍड केल्यानंतर फायनल रिझल्ट आर बार आला ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार. तर पहिल्यासाठी ए बार मध्ये हा बी बार प्लस सी बार जे बी बार आणि सी बार हा ट्रायंगल तयार झाला बघा इथं पी क्यू आर, आणि ए बार आणि हा पी आर जे आहे दोन्ही ऍड केल्यानंतर आर बार आलेले आहे. अशा पद्धतीने आपण ए बार मध्ये बी बार ऍड करून सी बार ऍड केला किंवा ए बार प्लस बी बार प्लस सी बार हे असोसिएटिव्ह लॉज आहे हे इथं आपण दाखवलं. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.